नमस्कार. मी विपुल पाटील. सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. तर आपण या नवरात्रीमध्ये काही नवदुर्गांचा मागोवा घेत असतो. तर याच्यामध्ये भारतामध्ये अशा काही स्त्रिया होऊन गेल्या, की ज्यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. त्यापैकीच एक म्हणजे आद्यज्योती, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलताना त्यांचा जो काळ होता, त्या काळामध्ये स्त्री ही दास्यत्व किंवा शूद्रत्व या पद्धतीने जगत होते. म्हणजे त्या काळची संस्कृती ही पुरुषप्रधान संस्कृती होती. स्त्रीला फारसं महत्त्व नव्हतं. स्त्रीला स्वातंत्र्य नव्हतं. स्त्रीला शिक्षणाची मुभा नव्हती. आणि या सगळ्या काळामध्ये आपण शिकून इतरांना शिकवणारी आद्य शिक्षिका म्हणून त्यांचा गौरव केला जातो. त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. कारण सावित्रीबाई फुले या स्वतः प्रकाशित झाल्या नाहीत. त्या स्वयंप्रकाशित होऊन इतरांना प्रकाश दिला. त्या दीपस्तंभ ठरलेले आहेत. आपल्याला जे मिळालं ते स्वतःपुरतं न ठेवता इतरांनाही त्यांनी ते दिलेलं आहे. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831चा. त्यांचं गाव नायगाव आणि वडील खंडोजी पाटील. खंडोजी नेवसे पाटलांची ही थोरली कन्या. आणि ज्यावेळी सावित्रीबाई फुले मोठ्या होत होत्या, त्यावेळी एक प्रसंग घडला. त्या शिरवळच्या बाजारामध्ये गेल्या होत्या. एका वयस्कर ख्रिस्ती धर्मोपदेशकाने एक पुस्तक आणि बिस्किटचा पुडा त्यांच्या हातात दिला. त्यांच्या वडिलांना हे मुळीच आवडलं नाही. आणि त्या काळात असा समज होता, की एखाद्या ख्रिस्ती धर्मगुरूंशी जवळीकता साधणं म्हणजे माणूस बिघडणं. त्यातून त्यांनी तिच्या लग्नाचा विचार केला. तिचं अत्यंत कोवळं वय. म्हणजे साधारणतः 7-8 वर्षाची मुलगी म्हणजे आत्ताच्या काळात 1ली-2रीचं वय. पण त्या काळात लग्नाचं हे सर्वमान्य वय होतं. त्या काळात बालविवाह होत असायचे. साहजिकच त्यांच्या घरात जसा विषय सुरू होता, तसं त्यांचं लग्न ज्यांच्याशी झालं ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. ज्योतिबा फुलेंना आई वारल्यामुळे त्यांच्या वडिलांची म्हणजे गोविंदराव फुलेंची मानलेली बहीण सगुणाबाई क्षीरसागर यांनी त्यांचा सांभाळ केला. 13 वर्षाच्या असताना साधारण त्यांच्या लग्नाचा विषय घरात सुरू होता. त्यावेळी सगुणाबाईंनी एक स्थळ सुचवलं. सावित्रीबाई फुले या त्यांच्या नातलग. तर त्यांनी सांगितलं, की आपण सावित्रीला बघायला जाऊ. ज्योतिबा फुले, त्यांचे वडील गोविंदराव फुले आणि सगुणाबाई सावित्रीबाईंच्या घरी गेल्या. तिची हुशारी आणि देखणेपण बघून त्यांनी पसंती दिली. लग्नाला होकार देताच लग्न झालं. सावित्रीबाई फुल्यांच्या सुनबाई झाल्या. पण ज्योतिबा फुले ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी त्यांनी शिक्षण सोडलेलं होतं. त्यांच्या जवळच राहणाऱ्या एका मुस्लिम कुटुंबाने आणि ख्रिश्चन कुटुंबाने सांगितलं, की गोविंदराव फुलेंना ते बोलत होते, की ज्योतिबा फुले हे हुशार आहेत. त्यांची चतुराई लक्षात घेऊन त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे. साहजिकच त्यांच्या घरची परिस्थिती चांगली होती. तर गोविंदराव फुलेंनी निर्णय घेतला, की ज्योतिबा फुलेंना आपण शाळेत घालू. त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं. ते शाळेत जाऊन अभ्यास करायचे आणि घरी येऊन त्यातल्या गमती-जमती सावित्रीबाई फुले आणि सगुणाबाईंना सांगायचे. एकदा सगुणाबाई बोलता बोलता म्हणाल्या, की ज्योतिबा, तू जे शाळेत शिकतो ते सावित्रीबाईला का नाही शिकवत? मग ज्योतिबा फुलेंनी तो निर्णय घेतला त्याच दिवशी आणि ते शाळेत ज्या गोष्टी शिकायचे ते घरी येऊन सावित्रीबाईंना शिकवायला लागले. म्हणजे शाळेत जाऊन ते विद्यार्थी होते, घरी आल्यानंतर ते शिक्षक बनायचे. अशा पद्धतीने सावित्रीबाईंच्या शिक्षणाचा पायाभरणी सुरू झाली. त्या काळात ज्योतिबा फुलेंनी त्यांना जे शिकवलं, त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी त्यांना असं वाटलं, की सावित्रीबाईंनी परीक्षा दिली पाहिजे. म्हणजे अमेरिकेमध्ये आपण होम स्कूलिंगचा जो प्रकार बघतो, की घरी बसून शिकवलं जातं. त्या काळात महिलांना शिक्षणाची मुभा नसल्यामुळे ज्योतिबांनी स्वतः सावित्रीबाईंना शिकवलं आणि परीक्षा देण्यासाठी सांगितलं. त्यांनी ती परीक्षा दिली. परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्यानंतर एक अध्यापकाचा कोर्स असतो. त्या कोर्सला त्यांचं ॲडमिशन घेतलं आणि तोही कोर्स त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. महाराष्ट्रच नव्हे तर भारतातली पहिली महिला आद्यशिक्षिका म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. त्या शिक्षिका झाल्या. इथवरच त्या थांबल्या नाहीत. त्यांनी पुढचं आयुष्यभर ज्ञानदानासाठी द्यायचं ठरवलं. पण यावेळी पुरुषांना शिक्षण घ्यायची मुभा होती, पण स्त्रियांना नव्हती. तर त्यांनी ठरवलं, की आपण जे ज्ञान द्यायचं ते स्त्रियांना. कारण ही जी सगळी समाजामध्ये गुलामगिरी दिसत होती, ती केवळ स्त्रीला दिलेल्या शूद्रत्वाच्या किंवा दास्यत्वाच्या स्थानामुळं. म्हणून त्यांनी ठरवलं, की आता आपलं ज्ञान आहे ते स्त्रियांना द्यायचं. पहिली शाळा उघडली गेली ती भिडेवाड्यामध्ये. भिडेवाड्यात इन 6 विद्यार्थी आले. त्या विद्यार्थिनी होत्या त्यापैकी 4 ब्राह्मण, 1 मराठा आणि 1 धनगर. म्हणजे त्या काळात सुद्धा फुले कुटुंबीय हे समतेची शिक्षण देणारे
एक कुटुंब होतं. त्यांचा एक वेगळा आदर्श होता. त्यांनी जात-पात कधी मांडली नाही, धर्म कधी मांडला नाही. त्यांच्या शाळेतल्या विद्यार्थिनी तिथे येऊन शिकत होत्या. पण केवळ 6 विद्यार्थिनी शिकल्या म्हणून समाज सुधारेल असं त्यांना वाटत नव्हतं. त्यांनी ठरवलं, की आता ही जी ठिणगी पडली त्याचं रूपांतर वणव्यात करायचं आणि अशा अनेक शाळा काढायच्या आणि त्याच्यामधून मुलींना शिकवायचं. मग हे ध्येय त्यांनी ठेवून एकापाठोपाठ एक शाळा उभी करायला सुरुवात केल्या. जवळपास 18 शाळा उभ्या राहिल्या. काही शाळा महारवाडा म्हणतो आपण किंवा मांगवाडा, की जो गावाच्या खालच्या बाजूला. कारण त्यावेळी अशी प्रथा होती, की जातीभेद, धर्मभेद फार मोठ्या प्रमाणावर पाळले जायचे. तर त्या काळात त्यांनी ठरवलं, की ज्या लोकांना कुठलीच संधी मिळत नाही ह्या समाजामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आणि त्यांच्या घरच्या मुलींना याचं शिक्षण द्यायचं. कारण सावित्रीबाई फुलेंना असं वाटायचं, की वन वेल एज्युकेटेड मदर इज इक्वल टू 100 टीचर. म्हणजे एक सुशिक्षित महिला ही 100 शिक्षकांबरोबर असते. एक सुशिक्षित आई आपल्या मुलाला जे ज्ञान देऊ शकते, ती इतर शिक्षक तेवढ्या चांगल्या पद्धतीने देऊ शकत नाहीत. म्हणून त्यांनी त्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. आपण सहज बोलतोय 18 शाळा सुरू केल्या, पण त्या 18 शाळा चालवणं इतकं सोपं नव्हतं. ज्यावेळी त्यांनी हा वारसा पुढे न्यायचं ठरवलं, त्यावेळी सनातनी विचारांच्या लोकांनी त्यांना विरोध करायला सुरुवात केला. प्रसंगी त्यांना वाटेमध्ये अडवून अर्वाच्य बोललं जायचं. कधी-कधी त्यांच्या अंगावरती चिखलफेक केली, शेण फेकलं, पान खाऊन त्याच्या पिचकाऱ्या मारल्या. या सगळ्या गोष्टींचा त्यांना त्रास होऊन देखील त्या थांबल्या नाहीत. म्हणजे आयुष्यभर त्यांनी याची तक्रार न करत आपल्या ध्येयाशी त्या एकनिष्ठ राहिल्या. कारण विरोध होतच होता, पण त्यांना दिसत होतं ते त्यांचं ध्येय. म्हणून तर आज पुणे विद्यापीठ हे नाव बदलून सावित्रीबाई फुले विद्यापीठ असं नाव केलेलं आहे. कारण पुण्यामध्ये ही क्रांतीज्योत त्यांनी पेटवली होती. आणि कुठल्याही गोष्टीत डगमगायचं नाही असं ठरवल्यानंतर सावित्रीबाई फुलेंना विरोध करण्याचे अनेक प्रकार होऊनही काहीच होत नाही म्हटल्यानंतर त्या सनातनी लोकांनी गोविंदराव फुलेंना टार्गेट करायचं ठरवलं. गोविंदराव फुलेंना सांगितलं, की तुमच्या सुनबाई आणि मुलाला समजावून सांगा. जीवाची धमकी दिली, पण कुठलाही असर होत नाही. त्यावेळी त्यांनी सांगितलं, की आम्ही तुमच्या कुटुंबांना वाळीत टाकायला सांगू. तुमचे जातीवाले सुद्धा वाळीत टाकतील. त्यावेळी गोविंदराव फुलेंनी एक निर्णय घेतला आणि त्यांनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना सांगितलं, की आता हे थांबवा. नाहीतर घराबाहेर जावं लागेल. त्यावेळी काही न बोलता ज्योतिबा फुले बाहेर जायला निघाले. सावित्रीबाई फुलेंना वाईट वाटलं, पण त्याही एक चकार शब्द न बोलता आपल्या नवऱ्याच्या पाठोपाठ बाहेर पडल्या. त्या आपल्या नवऱ्याचं जरी ऐकत असल्या, तरी त्यांच्या सावली बनून नाहीत राहिल्या. त्यांनी स्वतःच एक वेगळं अस्तित्व तयार केलं होतं. त्या त्यांच्याबरोबर बाहेर गेल्या आणि हा जो यज्ञ पेटवला होता शिक्षणाचा, त्याच्यामध्ये स्वतःला अगदी झोकून दिलं होतं. सावित्रीबाई फुले फक्त शिक्षक नव्हत्या. शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक कितीतरी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्या पार पाडत होत्या. त्याशिवाय सत्यशोधक समाजाची धुराही त्यांनी सांभाळली होती आणि एवढं करून सुद्धा त्या कवयित्री देखील होत्या. वेगवेगळ्या पातळीवरती एकाच व्यक्तीचे किती पैलू असावेत याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलेंच्या आयुष्यात आणखी एक प्रसंग खूप रंजक घडला. आपण असं म्हणतो, की त्यांना अपत्य जे होतं ते दत्तक घेतलेलं. पण ते दत्तक घेतलेलं अपत्य कसं होतं, तर एक महिला पुलावरून जीव देण्यासाठी उडी घेत होती नदीमध्ये आणि ज्योतिबा फुलेंना ती दिसली. त्यांनी ते अडवलं. त्या महिलेला सांगितलं, की "का जीव देते?" तर ती म्हणली, "माझा नवरा वारलेला आहे. मी विधवा झालेली आहे आणि माझ्या हातून खूप मोठं पाप घडलेलं आहे. कारण विधवा झाल्यानंतर मी गरोदर राहिलेली आहे. तर मला जीव देण्याशिवाय पर्याय नाही." फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी त्यांची समजूत काढली. त्यांना घरी आणलं आणि सांगितलं, की आम्ही प्रतिबंधक ग्रह चालवतो, बालहत्या प्रतिबंधक ग्रह. त्याच्यामध्ये तू राहा. तुला मदत होईल आणि तुला कुठलीही मदत लागली तर आम्ही दोघं खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभं राहू. नातू घराण्यातली ही ब्राह्मण महिला होती. त्या महिलेला त्यांनी घरी आणलं. काशीबाई हे तिचं नाव. तर घरी आणल्यानंतर तिचा सांभाळ केला. काही दिवसांनी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. सारं काही सुरळीत चालू होतं. ज्या गोंडस बाळाला जन्म दिला, काही दिवसांनी असा निर्णय झाला, की तेच बाळ सावित्रीबाईंनी आणि ज्योतिबांनी दत्तक घ्यावं. तर त्या दोघांनीही ते बाळ आनंदाने दत्तक घेतलं. खरं तर कुठल्याही नात्यातला एखादा मुलगा दत्तक घेता आला असता, पण त्यांनी केवळ त्या महिलेचं पुनर्वसन केलं नाही, तर तिचं बाळ सुद्धा दत्तक घेतलं आणि त्याचं नाव यशवंत ठेवलं आणि पुढचा वारसदार आहे तो त्याला नेमला. तर एवढी उदात्त
भावना केवळ सावित्रीबाई फुलेच दाखवू शकतात. एखाद्या महिलेच्या मुलाला मातृत्वाचं प्रेम देणं हे काम सावित्रीबाई फुलेंनी केलं. अशा या सावित्रीबाई फुले ज्या मानवी रूपातील आदिमायेचं रूपच वाटतात. म्हणून आजची जी तिसरी माळ आहे ती त्यांना समर्पित. कारण एक महिला साहित्य, सामाजिक कार्य, शिक्षिका अशा वेगवेगळ्या पदावरती काम करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करते. खरं तर आजच्या या सर्व महिलांना सावित्रीमाईंचे कार्य हे दीपस्तंभासारखे आदर्शवत आहे. त्यांना ही माळ समर्पित करतो आणि थांबतो. धन्यवाद.